तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आम्ही आता वरती या साईडला सेल्वास दादरा नगर हवेलीच्या साईडला आलेलो आहोत आणि इथून हे बघू शकता मित्रांनो, ते जे आठवा निठवी पायली जे डोंगर आहेत ना ते दिसतात इथून. आणि इथं जे आहे ते आपल्या गंभीरगडावर वरती बघा किती सुंदर असं बांधकाम करण्यात आलेले आहेत. हे बघा चिरे कसे एकावर एक रचून आणि बांधलेले आहेत. म्हणजे जिथं जिथं गरज आहे तिथे तिथं हा बघा किती मोठा चिरा आहे. तर या बुरुजाला किती जबरदस्त आहे. ते इथं काय तोफ वगैरे तर नाही मिळत, पण हे असे बुरुज बांधलेले आहेत. आणि या साईडला बघू शकता मित्रांनो, इथून हे जे आहे ना हे कनेक्शन असं केलेलं आहे. असं दगड रचून मस्तपैकी चिरे रचून. आणि इथून आता तुम्हाला मी दाखवतो. या साईडला बघू शकता ते बघा मित्रांनो, तिथं ते दिसतात ते चिरे जे रचलेले आहेत ते दिसतात. आणि इथून हे बघा या साईडला ही सगळी खोल दरी आहे सगळी. आणि हा प्रदेश जो आहे तो ज्या वेळेस आपल्याकडे म्हणजेच 1495 साली पोर्तुगीज लोक आले. पोर्तुगीज लोकांनी नंतर हा किल्ला जिंकून घेतला. त्याच्या अगोदर आपले जव्हारचे राजे होते, मुकणे राजे, त्यांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. तसेच वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे इथं जे आहेत ते आक्रमणं झालेले आहेत. आणि या किल्ल्यावर जे आहे ते अनेक राजघराण्यांनी राज्य केलेलं आहे. पण पोर्तुगीजाच्या टायमासाठी जो आहे तो हा प्रदेश संपूर्ण पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात असल्यामुळे त्यावेळेस जे आहे तर ते त्यावेळेस हे बघा पोर्तुगीज साईडचे दिसतात हे किल्ले. कारण माहीमचा किल्ल्यावरील जे चिरे आहेत ते आणि हे चिरे यांची जी हे आहे ना ती समान आहे. माहीमचा किल्ला तुम्ही बघितलेला असेल, माहीम मुंबईचा किल्ला, तर तिथल्या चिऱ्यांची हे रचना आणि इथल्या चिऱ्यांची जी रचना आहे ना ती सेमच आहे. असे त्रिकोणी साईडचे असे आहे, त्रिकोणीच आहे ते सगळे चिरे. तर बघू शकता मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.